नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. चोर चोरी करण्यासाठी कसा येतो हे आपल्याला अनेकदा कळत नाही. हे चोरटे रेकी करतात आणि संधी मिळतात चोरी करून पळून जातात. या चोरांना पकडणे अनेकदा आपल्याला शक्य होत नाही, पण हल्ली सीसीटीव्ही कॅमेरामुळे चोरांची चोरी पकडली जाते. सीसीटीव्ही कॅमेरामुळे या चोरांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. शहरातील काळी आमराई परिसरामध्ये असाच एक चोरटा कॅमेरामध्ये कैद झाला आहे. चपळाईने त्याने अपार्टमेंटमध्ये शिरून कोणते घर बंद आहे का याची पाहणी केली, मात्र कोणतेच घर बंद नसल्याने त्याला खाली हाताने माघारी परतावे लागले. त्याने माघारी जाताना मात्र तेथील बूट घेऊन तो पसार झाला. या प्रकाराने भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हैसूर प्रयोगशाळेने 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बेळगाव शहराच्या काही भागात घातलेल्या जलवाहिन्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा अहवाल दिला आहे. परिणामी संबंधित ठिकाणी नव्या व दर्जेदार जलवाहिन्या घालण्याची नामुष्की L&T कंपनीवर उडवली आहे. त्यासाठी पुन्हा खोदाई करावी लागणार असल्यामुळे संबंधित विभागाच्या नगरसेवकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाच्या म्हणण्यानुसार जेथे निकृष्ट जलवाहिन्या घातल्या आहेत त्या काढल्या जाणार नाहीत. त्या जलवाहिन्यांच्या बाजूलाच नवी जलवाहिनी घातली जाणार आहे. नवीन जलवाहिन्या घातल्यानंतरच नळ कनेक्शन दिले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असले तरी यामुळे प्रकल्पाला आणखी विलंब होणार आहे. राज्यातील इयत्ता 10वीच्या दुसऱ्या पुरवणी परीक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून येत्या शनिवार दिनांक 22 जूनपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 23,061 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील 10वी परीक्षा 1 मध्ये बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल अनुक्रमे 64.93% व 69.82% लागला आहे. 10वी परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 वेळा संधी मिळणार आहे. पहिल्या प्रयत्नात अनुत्तीर्ण झालेल्या तसेच कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. 10वी वार्षिक परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात विविध विषयांमध्ये अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी निकाल सुधारण्यासाठी परीक्षा 2 मध्ये नोंदणी केली आहे. बेळगाव शहरातील RPD कॉर्नर येथे IDBI बँकेच्या शेजारील 2022 पासून सातत्याने पाणी तुंबणाऱ्या खुल्या गटारीमध्ये नागरिक पडून असंख्य अपराध झाले तरी कोणतीच कारवाई केलेली नाही. अलीकडेच X पूर्वीचे ट्विटर युवा समिती BGM हँडलने केलेल्या तक्रारीनंतर बेळगाव महापालिकेच्या अभियंत्यांनी सदर ठिकाणी भेट दिली आणि त्यांचे निष्कर्ष जारी केले. गंमत म्हणजे युवा समिती BGMची तक्रार ही भाग्यनगर क्रॉस येथे साचणाऱ्या पाण्याबाबत होती, परंतु महापालिकेच्या अभियंत्यांनी चुकून RPD क्रॉसची पाहणी केली आणि आपला निष्कर्ष दिला. महापालिकेच्या संबंधित अभियंत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर पाणी तुंबण्याची समस्या कायमची निकालात निघेल या दृष्टीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सामरा विमानतळाला भेट देऊन विमानतळाच्या विकास कामाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 322 कोटी रुपयांच्या अनुदानातून बांधण्यात येत असलेल्या डोमेस्टिक टर्मिनल T2 याच्या विकास कामांच्या स्थळांना भेट देऊन प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विमानतळ संचालक त्यागराजन आणि DGM PS देसाई आदी उपस्थित होते. शहरातील फुटपाथवर वाहने पार्क करणे अथवा चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला असतानाही कोल्हापूर सर्कल ते KLE हॉस्पिटल पर्यंतच्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने पार्क करण्याचा प्रकार सुरूच असून रहदारी पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे. कोल्हापूर सर्कल ते KLE हॉस्पिटल पर्यंतच्या फुटपाथची निर्मिती झाल्यापासून सदर फुटपाथ अर्थात पदपथ पादचाऱ्यांसाठी आहे की दुचाकी वाहन चालकांच्या सोयीसाठी असा प्रश्न कायम उपस्थित होत असतो. फुटपाथवर पार्किंग करू नये असा आदेश पोलीस प्रशासनाने नुकताच जारी केला आहे. मात्र या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावत दुचाकी वाहन चालक निर्धास्तपणे कोल्हापूर सर्कल ते KLE हॉस्पिटल पर्यंतच्या फुटपाथवर आपली वाहने पार्क करत आहेत. फुटपाथवर वाहने पार्क करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पादचारी व जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बालबोधिनी अंकल्पी प्रकाशन सोहळा
व शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम गुरुवारी कावळे संकुल टिळकवाडी येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी मार्गदर्शन करताना मालोजीराव वाष्टेकर म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज असून शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। मागील काही वर्षे युवा समिती शाळांसाठी कार्य करीत असून त्यांच्यासारखे कार्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असेही त्यांनी सांगितले। यावेळी उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम, तालुका प्रमुख मनोहर हुंद्रे, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडुचकर आदी उपस्थित होते। स्मार्ट सिटी बायपास, रिंग रोड, विमानतळाच्या एव्हिएशन अथॉरिटीच्या प्रलंबित कामांना चालना द्या आणि शहराला विकासाच्या गतीकडे घेऊन चला, अशा सूचना नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना केल्या। शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकार पुरस्कृत राबवण्यात आलेल्या योजनांची प्रगती आढावा बैठक झाली। यावेळी त्यांनी अध्यक्षस्थानावरून विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळे आदी उपस्थित होते। बेळगाव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद तर्फे आज चव्हाड गल्ली येथे बेळगाव KKMP जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली। या सभेमध्ये बेळगावातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते। जिल्हाध्यक्ष म्हणून अनिल बेनके पुढाकार घेऊन सर्व बेळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख नेते मंडळी यांचा सल्ला घेऊन मराठा भवन बांधण्याची जबाबदारी घेण्यात आली। बेळगाव जिल्ह्यात 15 लाख मराठा समाज असून विखुरलेल्या समाजासाठी करण्याचे काम मोठे आहे। सर्व मराठा समाज बांधवांना एका छताखाली आणून समाजाला बळकटी देण्याचे काम KKMPने हाती घेतले आहे। यावेळी DB पाटील, SV जाधव आदी उपस्थित होते। शैक्षणिक वर्षाबरोबर बस पास वितरण प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी आतापर्यंत केवळ 714 बस पास विद्यार्थ्यांनी काढले आहेत। बस पास काढण्यात विद्यार्थी निरुत्साही असल्याचे दिसत आहे। त्यामुळे बस पास घेणाऱ्यांची संख्या नगण्य असल्याचे दिसत आहे। दरवर्षी बस पास प्रक्रियेला प्रारंभ झाला की बस पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी व्हायची, मात्र यंदा बस पास काढण्याकडे विद्यार्थिनींनीही दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचेही दिसत आहे। शहरातील फुटपाथवर वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश पोलीस खात्याने दिला आहे। मात्र असे असले तरी हा आदेश धाब्यावर बसवून दुचाकी वाहनधारक फुटपाथवर वाहने पार्क करत असल्याचे दिसत आहे। अशा प्रकारे लेक व्ह्यू हॉस्पिटल शेजारील फुटपाथवर वाहने पार्क केली जात आहेत। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। राज्य सरकारकडून राज्यातील विणकर व्यावसायिकांना 10 HP पर्यंत मोफत वीज पुरवठा देऊन विणकर बांधवांना सुखद धक्का देण्यात आला आहे। पण 10 HPच्या पुढील यंत्रमागधारकांना 5 पट वीज दर आकारणी करण्यात आल्याने बहुतांश विणकर व्यावसायिकांसमोर अडचण निर्माण झाली आहे। जोपर्यंत वाढीव थकबाकी माफ होणार नाही तोपर्यंत बिल भरले जाणार नाही, असा विणकर व्यावसायिकांनी पावित्रा घेतला आहे। त्यामुळे गेल्या 1.5 वर्षात सदर थकबाकी कोट्यवधी रुपये झाली आहे। विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक विणकर बांधव निपाणी तालुक्यात आहेत। मोर्चे, निवेदने, उपोषण आदी मार्गांचा अवलंब करून राज्यातील विविध विणकर संघटनांच्या माध्यमातून सदर बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी गुरुवारी विशेष कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं होतं। त्यामुळे येडियुरप्पांच्या अडचणी वाढल्या होत्या। कोणत्याही क्षणी त्यांना अटक होईल अशी स्थिती निर्माण झाली होती। पण या आदेशाविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती। त्यानंतर हायकोर्टानं त्यांना दिलासा दिला आणि पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई करू नये असे निर्देश पोलिसांना दिले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।